मध्ये दिलं। त्या पुस्तकाचं नाव होतं हू वेअर द शूद्राज। या पुस्तकाचं शेवटचं प्रकरण इतकं महत्त्वाचं आहे, त्या पुस्तकाकडे या देशातल्या बहुजन समाजानं लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु लक्ष दिलं गेलं नाही। त्या शेवटच्या प्रकरणामध्ये शेवटचं प्रकरण जर कोणावर लिहिलेलं असेल तर ते प्रकरण लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती। आपण ते वाचलं पाहिजे, कारण त्या शेवटच्या प्रकरणामध्ये या देशाच्या बहुजनांच्या ऐक्याचं सूत्र बाबासाहेबांनी दिलेलं आहे। ते सूत्र जोपर्यंत आपल्या लक्षामध्ये येणार नाही तोपर्यंत या देशामध्ये राजकीय क्रांती, राजकीय परिवर्तन घडून येणार नाही। खरं तर ते 50 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं, अलेक्स हॅलेच्या अगोदर, पण त्या पद्धतीनं आपल्याला दृष्टी निर्माण झाली नाही। ती दृष्टी आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागेल। मी विषय यामध्ये लिहिलेला आहे की राष्ट्राची उभारणी करायची आहे। या महापुरुषांच्या विचारावरती राष्ट्राची उभारणी करायची आहे, कारण बाबासाहेबांनी एक प्रश्न उपस्थित असा केला होता की भारत हे राष्ट्र आहे का? बाबासाहेब म्हणतायत नाही, भारत हे राष्ट्र होऊ शकत नाही। त्याचं कारण बाबासाहेब काय सांगतायत? बाबासाहेब सांगतायत या देशामध्ये हा देश प्रचंड जाती जातीमध्ये विभागलेला देश आहे। इथली प्रत्येक जात ही स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र समजते, तिचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे। जोपर्यंत हे अस्तित्व नष्ट होणार नाही त्या जातीचं, तोपर्यंत हा देश राष्ट्र म्हणून उभा होणार नाही। म्हणून या देशातली जी जाती व्यवस्था आहे, ज्या जाती आहेत, ह्या जाती जोपर्यंत नष्ट होणार नाहीत तोपर्यंत हा देश राष्ट्र म्हणून उभा राहू शकत नाही। याचं जर चित्र आपल्याला कुठे दिसत असेल तर याचं चित्र पहिल्यांदा या देशामध्ये दिसायला लागतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये। कारण तिथं जातीचा उल्लेख कुठेच केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही, आणि जातीवरती व्यवसाय देखील वाटलेले तुम्हाला पाहायला मिळत नाहीत। भारतामध्ये जातीवरती व्यवसाय वाटलेले आहेत, म्हणजे जे काही 4 वर्ण आहेत त्या 4 वर्णाला ठरलेले व्यवसाय आहेत। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये मात्र अशा पद्धतीचे व्यवसाय कुठेही वाटलेले तुम्हाला दिसत नाहीत। म्हणून जर राष्ट्र म्हणून उभं करायचं असेल, महात्मा फुलेंनी राष्ट्राची एक व्याख्या मस्त केलेली आहे। एकाच वाक्यामध्ये महात्मा फुले सांगतात राष्ट्र म्हणजे काय की जिथे लोक एकमय आहेत ते राष्ट्र। तुम्ही आज बघा आपल्या देशामध्ये लोक एकमय आहेत का? स्वतःला प्रश्न विचारायचा आणि एक चांगलं उत्तर द्यायचं की लोक एकमय आहेत का? अजिबात नाही। लोक प्रत्येक जाती जातीमध्ये विभागलेले आहेत, प्रत्येकाच्या जातीचा स्वाभिमान ज्याच्या त्याच्याकडे आहे, म्हणून या देशाला आपल्याला राष्ट्र म्हणून पुढे घेऊन जाता आलं नाही। मग छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र तसं केलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये जेवढे काही जाती धर्माचे लोक होते त्या सगळ्यांना सोबत घेतलं आणि हे सगळे लोक एकमय केले आणि पहिल्यांदा स्वराज्य नव्हे तर राष्ट्र उभं केलं। त्या विचारांना आपण प्रेरित होऊन आपले जे काही नेतृत्व आहे, आपलं जे कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि न्याय मंडळ आहे आणि जी काही सार्वभौम जनता आहे, या सर्व लोकांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अभ्यास केला पाहिजे। जोपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य समजून घेत नाही तोपर्यंत त्यांच्या विचारावरती आपल्याला हे राष्ट्र म्हणून उभं करता येत नाही।